वळूया पुढच्या बातमीकडे। आषाढी वारीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता आता पंढरपूरचा बाजीराव पडसाळी सभा मंडप आरक्षित केला जाणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे। मंदिरातील महत्त्वाचा असा हा बाजीराव पडसाळीचा मंडप आहे। विशेष म्हणजे बाजीराव पडसाळीला देखील पुरातन रूप देण्यात आले। आपत्कालीन यंत्रणेत कसा होणार बाजीराव पडसाळीचा वापर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। संतांचं आणि वारकरी भक्तांचं माहेरघर म्हणजे विठ्ठलाचं मंदिर। याच विठ्ठलाचं नवकोर मंदिराचं रूप जे ते खरं तर आता पुढे येते। 73 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातून मंदिराला 700 वर्ष जुनं असं रूप देण्यात आलंय आणि याच मंदिराच्या जुन्या रूपातली बाजीराव पडसाळी खरं तर आता पुढे येते। ज्या बाजीराव पडसाळीमध्ये माहेरघर समजून तमाम वारकरी भक्त विठ्ठल दर्शनानंतर आनंदानं बागडतात, फुगड्या खेळतात, वारकऱ्यांचे परंपरागत खेळ खेळतात, एकमेकांना आलिंगन देतात आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष करून अभंग गातात। त्याच या बाजीराव पडसाळीचं नवकोर रूप आहे। अतिशय जुन्या पद्धतीचं जे दगडी बांधकाम आहे, जे जुन्या दगडी शैलीतलं बांधकाम आहे ते खरं तर आता खुलून दिसते। या बाजीराव पडसाळीमध्ये ज्या पद्धतीनं भाविक प्रतिवर्षी नाचतात, बागडतात, आनंदानं खेळतात, त्याच बाजीराव पडसाळीचा यंदा आपत्कालीन व्यवस्थेसाठीचा उपयोग मंदिर समितीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे। खरं तर एकादशी दिवशी आणि पूर्ण यात्रा काळात लाखो भाविक पंढरपुरात येतात। सुमारे 1.5 ते 2 लाख भाविकांची आवक एकादशीला मंदिरात असते। अशा वेळी आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर एक राखीव जागा असावी यासाठी या बाजीराव पडसाळीचा उपयोग होतोय। यासाठी आपत्कालीन मार्ग निर्माण करण्यात आलेला आहे। एका गर्दीचा मोठा जथ्था आल्यानंतर त्या गर्दीला कुठेतरी सावरण्यासाठी आणि मोकळं करून मोकळ्या जागेत ठेवण्यासाठी या बाजीराव पडसाळीची ही जी संपूर्ण जागा आहे आणि हा संपूर्ण सभामंडप जो आहे तो राखीव ठेवण्यात येणार आहे। ज्या पद्धतीनं हरिनामाचा जयघोष होतो त्याच पद्धतीनं वारकऱ्यांच्या काळजीसाठी आपत्कालीन यंत्रणा देखील आता मंदिर समितीच्या माध्यमातून सज्ज होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।